कल्पना, या दोघांची भेट नक्की कुठे आणि कधी झाली हे कोणी सांगतच नाहीये. हो ना, पण आई आप्पा तर वकिलांकडे गेले होते ना. हो, मग आणि नचिकेत काहीतरी महत्वाच्या कामाने बाहेर गेला होता. काय रे, कसे आहेत हे? आजी अगं, आप्पांना दुखतंय. मी डॉक्टरांना भ्रमणध्वनी करून बोलवलंय. डोंट वरी, डॉक्टर येतील आणि काय झालंय ते सांगतील, इंजुरीज सांगतील. डोंट वरी, फ्रॅक्चर नसेल, मला नाही वाटत. अरे अरे पण नक्की काय झालं ते सांग ना आता तरी. हो ना. द थिंग इज, मी काय सांगतोस? यांना ज्या रिक्षाने धडक दिली त्यात तू होतास? देवकी, मला माहित नव्हतं या असं काहीतरी होणार. आपण सडनली मध्ये आले. ईश्वरा, यांना पण नेमकी तीच रिक्षा मिळावी. आता काही खरं नाही बाबा. म्हणजे आता नचिकेतवर आणखीनच रागवतील अप्पा. त्यात काही वादच नाही. आई, मी यांना आणि शैलेश भाऊजींना दूरध्वनी करते. आई, मी काकाला करते, तू बाबांना कर. हो चालेल, मी करते. काय रे, पण यांना लागलं नाही ना जास्ती? डोंट वरी देवकी, डॉक्टर येतील आणि सांगतील. डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ओके. रिलॅक्स. स्वदेशी आहार घेऊन मजबूत झालेलं भारतीय हाड हे एका रिक्षाच्या साध्या धक्क्यानं काही होणार नाही या जुन्या हाडाला. पण अचानक घडलेल्या या अपघातामुळे त्या कांगारूला धडा शिकवण्याची एक नामी संधी चालून आली आहे. वा वा. रिलॅक्स रिलॅक्स. तुम्ही प्लीज अशा कंडिशन मध्ये चालू नका. प्लीज मला काय पाहिजे ते मला सांगा, किंवा घरामध्ये कोणाला तरी सांगा. अरे, हाड दुखतायत माझी, मार लागलाय मला. आता नुसती तोंडी सहानुभूती देणार आहात का तुम्ही, का कोणाला तरी बोलवणार आहात? अरे कळवा रे, कळवा कळवा माझ्या या झालेल्या भीषण अशा अपघाताबद्दल. रिलॅक्स. डॉक्टर येत आहेत, ते येतील, थोड्या वेळात येतील. अरे काहीतरी उपाय करा, नाहीतर माझा जीव जाईल ह्या दुखण्यानं. हे बघा, मला ते इंग्रजी वैद्यकशास्त्र शिकलेले लोक अजिबात चालणार नाहीत. वैद्याला बोलवा. वैद्य कोण? जो आयुर्वेदिक उपचार करतो तो वैद्य. तुम्ही आराम करा, डॉक्टर येतील, तुम्हाला बरं करेल. माझ्या शरीरातली किती हाडं मोडलेत कुणास ठाऊक. सारखा आवाज येतोय, कुळकुळ 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 कुळकुळ. ह्याच्यासाठी आलो होतो मी. आई,
आई अगं कल्पना, हे नचिकेतला धरून धरून घरी चालत आले, म्हणजे नक्कीच त्यांचं हाड मोडलं नसणार. हो ना. हो, ईश्वरा, असंच असू दे रे बाबा. कारण बघ ना, हाड मोडलेला माणूस चालू शकणारच नाही ना. हो. हं. हो आजी, तुझं बरोबर आहे, पण आप्पा कणत होते ग, म्हणजे नक्कीच त्यांना दुखत असेल. मला वाटतं त्यांना मुकामार लागला असेल. हो, आता किती लागलंय हे डॉक्टर आल्यावरच कळेल. आणि ज्या रिक्षाने त्यांना धडक मारली त्यात नचिकेत होता, म्हणजे तर जखमेवर मीठ चोळल्यासारखंच झालं असेल. ही जखम त्यांच्या हाडाला नाही तर मनाला झाली असणार. लिहून घे तू. अगं बाई ईश्वरा, म्हणजे आता नचिकेतवरचा राग अजून वाढणार अप्पांचा. त्यात तर शंकाच नाहीये. आता जरा बरं वाटू दे ह्यांना, मग बघ काय करतायत ते त्याचं. अगं पण नचिकेत कुठे रिक्षा चालवत होते? अगं पण हा प्रश्न तुझ्या आप्पांना विचारायचं धाडस आहे का तुझ्यात? अगं आजी, पण नचिकेतने काहीच मुद्दाम केलं नाहीये, आणि हे तर आप्पांनाही कळेलच ना. काही सांगू नकोस. हे एकदा चिडले ना की चिडले, मग त्यांना काही कळत नाही. हो, मला तर भीतीच वाटते बाई. तर काय होणार आपल्या बिचाऱ्या नचिकेतचं? आपल्या नचिकेतचं? इथे बोललीस ते बोललीस, यांच्या समोर बोलू नकोस, नाहीतर तुला घराच्या बाहेर काढतील. हो ईश्वरा, नाही म्हणजे चुकून आलं आई, परत नाही येणार. पण आप्पा का बोलतील नचिकेत ना? उलट ते तिथे होते म्हणून ते आप्पांना घरी घेऊन आले ना. अगो पण हे सगळं आप्पांना कोण पटवून देणार? नमस्कार, मी डॉक्टर पुरोहित. आई आली. नमस्कार डॉक्टर. तुम्हीच फोन केला होतात का? हो, मीच तुम्हाला दूरध्वनी केला होता. या ना, आप्पा वर त्यांच्या खोलीत आहेत. मी पण बघते डॉक्टर काय म्हणतात. डॉक्टर येत आहेत. डॉक्टर आले आले डॉक्टर या डॉक्टर. काय झालंय आजोबांना? हे बघा, मी तुमचा आजोबा नाहीये, आणि सगळ्यात आधी म्हणजे मी तुमच्या पाश्चात्य वैद्यकशास्त्राबद्दल निषेध नोंदवतो. माझा फक्त आणि केवळ आयुर्वेदावर विश्वास आहे. आप्पा, हे डॉक्टर आहेत, हे करतील तुम्हाला ट्रीट. रिलॅक्स. श्वास घ्या. हळूहळू. हो. हळूहळू. काय झालंय? फार लागलंय का? लागलंय का म्हणजे तुम्हाला सांगतो, माझी एक दोन नाही, चांगली 5-6 हाडं मोडलेत. ओके ओके, मी चेक करतो. हा पाय जरा उचलतो. हा पाय बघू. इथे दुखतंय? इथं तर खूप दुखतंय. हो, खूप. इथं हात लावल्यानंतर कळ माझ्या मस्तकात गेली. हो, काय झालं डॉक्टर? काही गंभीर आहे का? तुम्ही त्यांना काय विचारताय? मला विचारा ना. तुम्हाला सांगतो, माझ्या पायाचं हाड आणि कमरेचं हाड मोडलंय. हो हो हो.
फ्रॅक्चर असतं तर असह्य वेदना झाल्या असत्या तुम्हाला. थँकफुली फ्रॅक्चर नाहीये. हो, मला वेदना होत नाहीयेत. हे कोणी सांगितलं तुम्हाला? असं म्हणत नाहीये मी, पण फ्रॅक्चर असतं तर असे शांत बसू शकलाच नसतात तुम्ही. हो, पण मी शांत कुठं आहे? हो, नेहमी अशांत असतात. बाबा जाऊ तुम्ही. माझं हाड मोडलेलं नाहीये, हे ठरवणारे तुम्ही कोण? हो, असं काय करताय? मी डॉक्टर आहे. मी सांगतो, तुम्हाला काहीही कळत नाहीये. माझं हाड मोडलंय नक्की. अहो, फ्रॅक्चरचे पेशंट असे शांत राहूच शकत नाहीत. ते जोर जोरात ओरडतात. हो, मग आता तुम्हाला खरं वाटावं म्हणून मी जोर जोरात किंचाळू का? म्हणजे तुम्हाला बरं वाटेल असं तुमचं म्हणणं आहे का? हे बघा, मी तुम्हाला औषधं लिहून देतो. ती 3 दिवस त्यांना द्या. त्यांनी त्यांना बरं वाटेल. फार नाही, मुकामार लागलेला आहे. आणि औषधं घेऊन सुद्धा जर त्यांना काही बरं वाटलं नाही तर मला कळवा. ठीक आहे? ईश्वरा, आमच्या आप्पांना फार काही लागलं नसू दे रे बाबा. लवकर बरं कर त्यांना. आई, या डॉक्टर. बसा ना, बसा डॉक्टर, बसा. अगं बाई, पाणी देते. घ्या. थँक्यू. डॉक्टर, कसे आहेत आमचे आप्पा? म्हणजे फार लागलं नाहीये ना त्यांना? नाही नाही, काळजी करण्यासारखं काही नाहीये. मुकामार लागलाय, त्याच्यामुळे थोडंसं दुखतं, एवढंच. मला वाटलंच होतं विशेष काही नसणार आहे. अगं, सारखे चूर्ण आणि काढे पितात ना हाडांसाठी. मग काय होणार आहे त्यांना? मी औषधं दिली आहेत, वेळच्या वेळी द्या त्यांना. नक्की आराम पडेल. आणि हो, घरातल्या घरात चालतं फिरतं ठेवा त्यांना. हो का? दुखतंय म्हणून एकाच जागी बसून राहिले तर आकडायला होईल. आणि हाताची हालचाल होईल असं काहीतरी मुद्दाम करायला लावा त्यांना. ठीक आहे? हो डॉक्टर, आम्ही घेऊ काळजी. काही लागलं तर सांगा. हो, धन्यवाद. कामाला लावा म्हणे. सोपं आहे का यांना काम करायला लावणं? काय हो आई? पण आई, डॉक्टर म्हणतात इतकं लागलं नाहीये. मग आप्पा एवढे कंटाळत का? स्वतःचं कौतुक करून घ्यायची सवयच आहे त्यांना. म्हणून जरासं काय झालं की घर डोक्यावर घ्यायचं, दुसरं काही नाही. पण आई, काळजी वाटतेच ना. एवढा मोठा अपघात झाला आप्पांना. पण बरं झालं त्यांना फार काही लागलं नाही. ईश्वरा, तुझे मानावे तितके आभार कमीच आहेत रे बाबा. आभार मानायचे असतील तर नचिकेतचे माना. तो यांना घरापर्यंत धरून घेऊन आला म्हणून बरं झालं. हो, खरंच. हो, खरंच आहे. पण आहे कुठे तो? तुमच्या बरोबर वर अप्पांच्या खोलीत आला होता ना? तिथेच थांबलाय? अय्या हो, बाहेर का नाही आले ते? मी बघून येते. हो हो, ये. कल्पना, आता कंबर कसून तयार राहा. हो, एक मिनिट. नाही, रुग्णसेवेत काही कमी पडायला नको. आता आपण दोघींनी अगदी सज्ज राहायला हवं 24 तास. सज्ज. झोपले का आप्पा? अरे परमेश्वरा, अरे किती अंत बघणार आहेस तू माझा?
आय 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 आय. काय झालं, खूप दुखतंय का आप्पा? हो ग हो. अगं माझा उजवा पाय आहे ना, हा बघा, आय आय हा बघा, हा हा आय 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 आय, हा हा खूप दुखतोय ग. वेदना नाही सहन होत आहेत ग मला. अहो आप्पा, औषध घेतलंय ना तुम्ही, बघा तुम्हाला बरं वाटेल आता. हा, अगं कुठलं बरं वाटतंय, तुला सांगतो सई बाळा, मला मला शब्दात सांगता येणार नाही इतक्या वेदना होत आहेत ग. आई आई आई. अहो आप्पा, औषधाचा परिणाम व्हायला थोडा वेळ लागेल ना. नका काळजी करू, बरं वाटेल तुम्हाला. अगं पण आत्ता पाय दुखतोय त्याचं काय. ए सई बाळा, कोणी माझा पाय चेपून देईल का ग. मी 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 चेपून देते ना आप्पा. नको 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 नको, तू नको चेपू. अहो पण दुखतंय ना आप्पा, मी देते ना चेपून. अगं तसं नाही ग, मुळात बायकांच्या हाताला जोर जरा कमी असतो ग, त्यानं काही होणार नाही. हो पण दुखतंय ना खूप आप्पा. मी हो ग, पण काय आहे, संध्याकाळी शैलेश आणि प्रसन्न आले की त्यांना सांगेन पाय चेपून द्यायला. आता तोपर्यंत आई 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 सहन करण्याव्यतिरिक्त दुसरा इलाज नाहीये ग माझ्याकडे. आता बसतो असाच विवळत, दुसरं काय. मी मी देतो चेपून. आई 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 आई. सई बाळा, माझं जेवण इथे मला वर खोलीतच पाठवून द्या, आणि तुम्ही सगळेजण लगेच जेवून घ्या बरं का. मग उगाच ताटकळत बसू नका. आणि पाय चेपून झाले की मी याला पाठवतो, चालेल ना रे. या, नो इश्यूज. सई बाळा, अगं तू काय करतेस, जा ना. हो, मी ताट वाढून आणते. जा जा लवकर. हाय हाय हाय. ए अरे तिथं नाही, जरा गुडघ्याच्या खाली. हा हा हा. वहिनी, अहो म्हणजे आता तर नचिकेतवर आणखीनच चिडले असतील आप्पा. हो ना, नशीब बघ ना बिचाऱ्याचं, नेमके त्याच्याच रिक्षासमोर आले आप्पा. नाही पण ते काहीही असलं तरी तोच त्यांना सांभाळून घरी घेऊन आला ना. हो, तरी आप्पा त्याच्यावरच चिडणार. आधीच त्यांचा राग आहे त्याच्यावर, त्यात आता हे नवीन प्रकरण. नाही पण वहिनी, आता त्याचं काही खरं नाही. हो ना. तुमचा दूरध्वनी आला ना, तशीच तडक निघाले मी दुकानातून. भाऊजी पण येत होते, पण मीच म्हटलं त्यांना तुम्ही दुकानातच थांबा, मी घरी जाऊन बघते, काही गंभीर असलं ना तर तसं कळवते तुम्हाला. तसं गंभीर काही नाहीच आहे, पण नचिकेतचा संबंध आला की आपल्या घरात सगळं गंभीरच होऊन जातं बाई. हे बरोबर बोललात वहिनी. मग काय ग, कसे आहेत आप्पा? नाही मी जाऊ का, त्यांना काही हवं नको ते बघायला? काकू आता नको जाऊस, नचिकेत आहेत तिथे. काय? हो, नुसते बसले नाहीयेत तर आप्पांचे पाय चेपतायत ते. काय? नचिकेत आप्पांचे पाय चेपतोय? आणि आप्पानी त्याला पाय चेपू दिला? हो आई. नाही नाही, आप्पांच्या बाबतीत आपल्या आई म्हणतात ना तेच खरंय. काय ग? आप्पा कधी कसे वागतील ना काहीही सांगता येत नाही. हो खरंय, म्हणजे काहीच सांगता येत नाही. एरवी त्याला आपल्या जवळ सुद्धा उभं करत नाहीत. हो ना. आणि आज चक्क पाय चेपून घेतात. मी आप्पांचं जेवण वरती घेऊन जाते. आजी कुठे आहे ग? स्वयंपाक घरात आहे. चल मी पण तुला ताट वाढून देते आप्पांचं. नचिकेत आप्पांचे पाय चेपतोय आणि आप्पा तयार झाले? माझा तर विश्वासच बसत नाहीये. अरे अरे किती हळू दाबतोय, जरा जोर लाव ना. आई 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 आई.
खूप काळा मारतायत रे तिथे. हा 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 अरे थोडं वर. हा अरे काय करतोयस तू? अरे जरा जोर लाव ना. आई आई अरे काय रे? अरे किती पाशवी जोर लावतोयस तू. अरे माझी ती हाडं मोडतील ना. आई 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 सॉरी एम सॉरी. आप्पा जेवून घेताय ना? ताट वाढून आणलंय. हो हा नचिकेत या wait. काय रे तू असा रिकामा का उभा आहेस? हा अरे माझ्या पायाला लावायला जाऊन जरा लेप बनव. लेप? अहो लेप म्हणजे पातळ अशी पेस्ट असते आयुर्वेदिक औषधांची. पण मी कसं बनवू? मला नाही जमत. मी सांगतो ना. हे बघ समोर तिथं सहाण ठेवलेली आहे आणि त्याच्यावरच माझी ती सगळी आयुर्वेदिक औषधं ठेवलेली आहेत. म्हणजे बघ आंबे हळद, टेंभुर्णी, निरगुडी आणि गोकर्णी अशा सगळ्याचा मिळून लेप बनव. हा जा. स्ट्रेंज नेम्स. अरे नावं कशीही असली तरी याच औषधाने गुण येतो. हा जा.